हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एका रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे. ही कुरडूची भाजी आहे. शक्यतो ज्या भाजीवाल्या मावशी असतात त्यांच्याकडे सुद्धा मिळते आणि ही फक्त पावसाळ्यामध्येच मिळते. गावी तर ही भाजी खूप सहज उपलब्ध असते. ही भाजी करायला जितकी सोपी आहे ना, खायला खूप जास्त चविष्ट आहे. अशा रानभाज्या आपण सगळ्यांनीच ज्या त्या ऋतूमध्ये खाल्ल्या पाहिजे. तर पहा, या भाजीसाठी आहे ना, मी सगळ्यात आधी ती भाजी मी साफ करून घेतली आहे, चिरून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. चिरायच्या आधी भाजी धुवायची आहे, त्यानंतरनं ती चिरून घ्यायची आहे. आता आपण कढईमध्ये सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला फिरवून ती तेलामध्ये घालून घ्यायची आहे. पहा, या भाजीसाठी मिरची थोडी जास्त वापरायची आणि लसणाचं प्रमाणसुद्धा थोडं जास्त ठेवायचं. भाजी थोडी तिखट झणझणीत असेल ना तर खायला अजून जास्त छान लागते. मिरची आणि लसूण तेलावरती व्यवस्थित असा परतवून घेतला. त्यानंतरनं ही भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. जशी आपण मेथीची भाजी करतो ना, अगदी त्याच पद्धतीने ही भाजीसुद्धा केली जाते. मेथीच्या भाजीसारखीच आहे, फक्त यामध्ये आपण एक डाळ वापरणार आहोत, ज्यामुळे ही भाजी खायला अजून जास्त चविष्ट लागेल. जर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ घातलीत ना तर ही अप्रतिम लागते. त्याचबरोबर तुम्ही मसूर डाळसुद्धा यामध्ये भिजवून घालू शकता. कोणतीही डाळ घालायची असेल तुम्हाला तर ती व्यवस्थित भिजवून घ्या आणि त्यानंतरच घालायची आहे. आज मी तुम्हाला डाळ न घालता कशी भाजी करायची ते दाखवणार आहे. पहा, सगळ्यात आधी आपण मीठ घालूया. चवीनुसार मीठ घातलं की मग थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. अगदी 1-2 चमचे फक्त पाणी घालायचे आणि मग हे सर्व एकजीव करून घ्यायचे. मीठ थोडं बेतात घाला, भाजी शिजल्यानंतरनं थोडी कमी होते. अगदी मेथीच्या भाजीसारखी खूप कमी नाही होत, पण तरी पण थोडी कमी होते, त्यामुळे आपल्याला मीठ थोडं बेतातच घालायचे. आता मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते. पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे, म्हणजे हे मीठ सगळीकडे छान लागलं जाईल. आता मी ही भाजी बारीक गॅसवरती झाकण ठेवून 2 मिनटं होऊन देणार आहे. ह्या भाजीला शिजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन ही भाजी शिजली जाते. त्याचबरोबर ही भाजी जरा कवळी होती, त्यामुळे जास्त लवकर शिजते. पहा, भाजी आपली शिजत आलेली आहे. यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे भाजून त्यानंतरनं त्याचा कूट करून घेतलेला आहे, तर तो मी इथे घालून घेतला आणि आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी कमाल होते. त्याचबरोबर मुगाची डाळ घालूनसुद्धा ही भाजी छान लागते. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर भाजी शिजायला टाकतानाच ज्यावेळेस आपण हिरवी मिरची आणि लसूण परतला आहे ना, त्याच वेळेस तुम्ही इथे मुगाची डाळ वापरू शकता. तर पहा, मी हे सर्व एकजीव करून घेतलं. आता 1-2 मिनटं आपण असंच हे झाकण न ठेवता छान असं परतवून घ्यायचं आहे. याचं पाणी संपूर्ण आटून द्यायचे. ही भाजी भाकरीसोबत भातासोबतसुद्धा छान लागते. नक्की एकदा करून पहा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा. मित्रमैत्रिणींना नक्कीच ही रेसिपी शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.